नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपला मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीचा आजचा दुपारचा शिफ्टचा आलेला पेपर आहे बघा. याचा आपण पेपर बघणार आहे आणि तसे उत्तर देखील बघणार आहे. बघा पहिला प्रश्न विचारला आपल्याला, भारतातील सर्वोच्च उच्च पर्वत शिखर कोणते? तर बघा भारताला विचारलं आपल्याला तर त्याचं उत्तर आहे K2. बघा आपल्याला जगात विचारलं असतं तर एव्हरेस्ट उत्तर आलं असेल. याचं उत्तर आहे बघा 2 ऑप्शन K2. त्याच्यानंतर विचारलं तर आपल्याला बघा झारखंडची राजधानी कोणती? त्याचं उत्तर आहे बघा 2 आपलं C देहरादून आहे. बघा सोपे क्वेश्चन विचारले ते बघा. आता बघा मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते? तर हे विधानसभेत जबाबदार असते. बघा आपल्याला जर विचारलं असतं फक्त म्हणजे बघा उत्तर काय मग याचं विधानसभा. अप्रत्यक्षपणे कोणाला जबाबदार असते? विधानसभेत असते. बघा विचारलं तर परत महात्मा गांधी महाराष्ट्रात कुठे आश्रम स्थापन केला? बघा आता महात्मा गांधी विचारलंय. आता बऱ्याच जणांनी पवनार वर्धा हे मारलंय पण ही विनोबा भावेची आहे. बघा याचं उत्तर आहे सेवाग्राम. महात्मा गांधींनी महाराष्ट्रामध्ये सेवाग्राम इथे आश्रम स्थापन केला. बघा त्याच्यानंतर आता क्वेश्चन बघू आपण 5 नंबरचा. बघा चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कुठे केले जाते? आपल्याला पुष्पा पिक्चर जरी बघितला असतं तुम्ही तर तुम्हाला उत्तर कळलं असतं. बघा याचं उत्तर आहे कर्नाटक. सर्वाधिक उत्पादन कुठे केलं जातं? कर्नाटकमध्ये केलं जातं. बघा आणि सेल्युलर जेल कुठे आहे? तर पोर्ट ब्लेअर इथे आहे. बघा आणि तिहार जेल कुठे आहे? तर दिल्ली इथे आहे. बघा तिहार जेल दिल्ली इथे आहे. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली विचारलं, स्वीकारली वगैरे नाही विचारलं तर याचं उत्तर येईल बघा C 26 जानेवारी 1950 रोजी. अंमलात कधी आली? तर 26 जानेवारी 1950. जर स्वीकारला असतं तर 49 विचारायला आला असतं. बघा त्यामुळे हा देखील क्वेश्चन लक्षात घेणं गरजेचा होता. सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण, याचं उत्तर आहे बघा गुजरातमध्ये. थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? तर गुजरातमध्ये. हा देखील प्रश्न बघणं गरजेचं होतं. आता भारताची राष्ट्रीय भाषा बघा कोणती? तर याचं उत्तर आपल्याला B करायचं होतं हिंदी. भारताची राष्ट्रीय भाषा हिंदी आहे. आणि इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर हे देखील दिल्ली आहे. याचं उत्तर हे देखील आपल्याला गरजेचं होतं बघणं. याचं उत्तर दिल्ली आहे. बघा आणि डेहराडून हिराकूड हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर हे महानदीवर आहे. बघा हिराकूड धरण कोणत्या? तर महानदीवर आहे. आणि आगरतळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर त्रिपुरा राज्याची आहे. बघा हे देखील आपल्या प्रश्नाचं उत्तर लक्षात घेणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर बघा भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? तर 1 मिनिट थोडं उन्हामुळे दिसत नसणार आहे. बघा तर बघा भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणतं? तर हे मौसिनराम. इथं मावसिनराम जर दिलंय तर याचं उत्तर हेच आहे. बघा मौसिनराम जे आहे आपलं ते. आणि सरदार सरोवर प्रकल्प कुठं? नर्मदा नदीवर आहे. बघा जिथे आपल्या सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती उभारली. हे बघा हिच्या काठावर उभारली. कोणती? तर नर्मदा नदीवर आहे. बघा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाचे सेवानिवृत्तीचे वय आपल्याला काय विचारलंय? सर्वोच्च न्यायालय. तर याचं उत्तर होतं बघा 65 वर्ष. बऱ्याच जणांनी 62 मारलंय पण 62 कोणाचं आहे? तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या निवृत्तीचं वय आहे. बघा संविधानानुसार सार्वभौम आहे. तर कोण आहे? तर संविधानानुसार भारतीय जनता सार्वभौम. बघा याचं उत्तर A देणं गरजेचं होतं आपल्याला. आणि जगातील सर्वाधिक कॉफी उत्पादन कोणता देश आहे? तर ब्राझील हा देश आहे. बघा जगातील सर्वाधिक कॉफी उत्पादन देश कोणता? तर ब्राझील. याचं उत्तर आहे. भारताने क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर राजस्थान आहे. बघा याचं उत्तर 1 नंबर येईल. बघा राजस्थान. आणि ऑस्ट्रेलियाची राजकीय राजधानी बऱ्याच जणांनी चुकवले, बऱ्याच जणांना माहीत नव्हतं. तर हे कॅनबेरा आहे. बघा ऑस्ट्रेलियाची राजकीय राजधानी कोणती आहे? तर कॅनबेरा आहे. आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या सध्या किती आहे? तर 34 आहे. बघा 33 + 1 अशी टोटल 34 संख्या आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची. हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं. बऱ्याच जणांनी 25 मारले तर ते 25 काय आपल्या देशात सध्या उच्च न्यायालय आहेत. त्यामुळे ती एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा भारतातील पहिला आकाशवीर विचारला आहे आपल्या इथं. तर बऱ्याच जणांनी युरी गागारीन मारले. तर हा जगातील पहिला आकाशवीर. बघा आपल्या भारताचं कोण आहे? तर राकेश शर्मा आहे. उत्तराचं बरोबर आहे. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर नाईल नदी आहे. बऱ्याच जणांनी ॲमेझॉन जंगल वाचलेलं ते ॲमेझॉन मारले तर ती नाईल नदी आहे. बघा अष्टप्रधान मंत्रिमंडळ कोणत्या शासन काळात होतं? आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज शासन काळात अष्टप्रधान मंत्रिमंडळ होतं. बघा पंजाबमधील शीख राज्य संस्थापक कोण आहे? तर रणजित सिंह आहेत. बघा याचा ऑप्शन क्रमांक 4 उत्तर यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? तर रणजित सिंह हे उत्तर पाहिजे. भारत पाकिस्तान या देशादरम्यान कोणती सीमा रेषा आहे? तर रॅड क्लिफ आहे. बघा मॅकमोहन ही भारत चीन दरम्यान आहे त्यामुळे ही आपलं रॅड क्लिफ उत्तर बरोबर आहे. चले जाव आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? महात्मा गांधी यांनी केले. बघा तर चले जाव ही घोषणा कोण दिली? तर ती सुभाषचंद्र घोष यांनी दिली होती. त्या बऱ्याच जणांनी ती टीक केलं पण याचं उत्तर काय? मुख्य नेतृत्व महात्मा गांधींनी केलंय. बघा महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झाला? तर हे वडाळा उत्तर आहे. बघा बऱ्याच जणांनी नाशिक वगैरे मारले पण याचं उत्तर वडाळा आहे. बघा त्यामुळे हा देखील लक्षात घेणं गरजेचं होतं आपल्याला. वाळवंटातील जहाज. आता इथं काय झालं माहिती आहे का? बरेच जण कन्फ्यूज झाले. बघा म्हणजे कोणाला वाटलं हे ते म्हणजे काय क्वेश्चन आहे फिरून क्वेश्चन विचारला का? पण हे सरळ क्वेश्चन विचारला आहे. बऱ्याच जणांनी चुकवलं. याचं उत्तर आपल्याला उंटच द्यायचं होतं. तर त्यामुळे याचं उत्तर आहे बघा उंट. जास्त अवघड प्रश्न विचारला असेल म्हणून फिरून मुले इकडे या 2 ऑप्शनकडे गेलेत. इथंच आपल्याला कळतं रेनडिअर डिअर म्हणजे हरिण म्हणजे त्यात काही येणारच नव्हतं.
बघा हे नंतर पंचमढी व चिखलदरा. चिखलदरा सगळ्यांना माहिती आहे आपल्या अमरावतीमधलं, कोणत्या तर सातपुडा पर्वतरांगेत, त्यामुळे एका विचारून डायरेक्ट हे टिक होतं. असे 30 प्रश्नाचं उत्तर बघा. याचं काय आहे मग, तर सातपुडा पर्वतरांगेत आहे बघा. आपलं सगळ्यांना पेपर मी तुम्हाला सांगतो, म्हणजे बऱ्याच जणांना काही क्वेश्चन नवीन असतील, पण तरी बी ज्याला समजा 24-25 मार्क आहेत तर समजून घ्या तुमचं या पेपरमध्ये काम होऊ शकतं. म्हणजे पेपर असं एवढंही लगेच बऱ्याच जणांना आले असतील, पण असंही कोणी नाही लगेच 30 पैकी 30 घेतले असतील बघा. कारण की कुठेतरी सिली मिस्टेक झाले असणार आहेत, त्यामुळे 24-25 क्वेश्चन जर असतील तुमचे तर 100% काम होण्याचे चान्सेस जास्त आहेत. धन्यवाद.